महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये देशभरातल्या लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत। लखपती दीदी योजना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासह सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरत आहे। देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे। या योजनांपैकी अशीच एक योजना ज्यानं लक्ष वेधलं आहे ती म्हणजे लखपती दीदी योजना, ज्याचा उद्देश महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य करणं आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यास मदत करणं आहे। या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला भेट देणार आहेत। या कार्यक्रमात पंतप्रधान लाखो नवीन लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं वाटप करणार आहेत। त्याचबरोबर वार्षिक 1 लाख किंवा त्याहून अधिक आर्थिक कमाई असणाऱ्या लखपती दीदींशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत। लखपती दीदीतून आम्हाला फायदा म्हणजे जसं MSLM आमचं उमेद अभियान आमच्या गावात आलं तर त्यावेळेला आम्ही फक्त साध्या एक मजूर म्हणून एखाद्या कारखान्यात कामाला जायचो की जर आपल्याला पाठीमागे उमेद सारखं एवढं प्रबळ आर्थिक सहाय्य देणारं, त्याचप्रमाणे आमचं मनोबल वाढवणारं संस्था आमच्या समोर उभी होती आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की जरी मालक बदलले असेल किंवा कारखाना त्यांनी जरी बंद केला असेल तरी आपण सगळ्या जणांची जे 10 जणांची एकजूट आहे त्या एकजुटीच्या बळावरती आपण स्वतःचा व्यवसाय करूया। कोल्हापुरी चप्पल हे आमचा ब्रँड आहे आणि म्हणजे 0 ते लखपती होण्याचा जो प्रवास आहे तो आम्ही उमेद येणारेमुळे आम्ही हा प्रवास पूर्ण केलेला आहे। तर सर्वप्रथम मी या युनिटचं खूप खूप आभार मानते, कारण यांच्यामुळे आमची आर्थिक प्रगती झालीच पण त्याचबरोबर आमची प्रतिष्ठा मान सन्मान याच्यामध्येही वाढ झाली। आज मी कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनीमध्ये मी सध्या प्रेसिडेंट म्हणून काम करत आहे। या कंपनीच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 300 महिलांना आता सध्या रोजगार उपलब्ध करून देत आहोत। तर कंपनीचं उद्दिष्ट 1000 महिलांना रोजगार कसा प्राप्त होईल याचं हे असणार आहे। महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी प्रदान करणार आहेत। याचा 4,30,000 महिला स्वयंसहायता गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होईल। बँकांमधून कर्ज घेण्यासाठी पंतप्रधान 5,000 कोटी रुपये वितरित करतील। त्याचा लाभ 2,35,400 बचत गटांच्या 25,80,000 सदस्यांना होईल। या कार्यक्रमात हजारो लाभार्थी महिला सहभागी होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। म्हणजे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून सगळ्या आमच्या या योजना त्या ठिकाणी आहेत। आणि बचत गटाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेल की या वर्षी आणि मागच्या वर्षी 2 वर्षाला माझ्याकडे खातं ग्रामीण विकास आहे। 16,000 कोटी रुपये कर्ज आम्ही बचत गटांना या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून दिलं आहे। 16,000 कोटी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठेही NPA कुठलं खातं नाही आहे। म्हणजे जवळपास 98-99% बचत गट जे आहेत ते रेग्युलर सगळी कर्जाची परतफेड करतायत। हा यातला सगळ्यात मोठा विषय। म्हणजे आमच्या महिला प्रामाणिकपणे सगळ्या कर्ज फेडतायत आणि म्हणून बँका उत्सुक आहेत त्यांना पुन्हा वाढून द्यायला, कर्ज पैसे वाढून द्यायला। हा त्यातला सगळ्यात मोठा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे। या लखपती दीदींनी केवळ आपल्या कुटुंबांनाच गरिबीतून बाहेर काढलं नाही तर समाजातील इतरांसाठी त्या आदर्श ठरत आहेत। पुढील 3 वर्षात 3 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी शिशिर शेलार, जळगाव।